श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुवार स्वामींचा वार. या दिवशी सायंकाळी इथे ठेवा एक नारळ. सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल. एक नारळ आपण ह्या ठिकाणी ठेवायचा आहे. पैशाच्या सर्व समस्या दूर होतील. सर्व आर्थिक समस्या दूर होतील. धन लाभ होईल. पैसा इतका येईल की तुम्ही विचार देखील केला नसेल. आपण पैसे मिळवण्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय करत असतो. काही जण नोकरी करतात. प्रत्येकाचा उद्देश पैसा कमवणे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच असतो. मात्र धनसंपत्तीची पैसा कमवताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी ह्या येत असतात. आपण अनेक वेळा खूप मेहनत करतो, पण त्या प्रमाणात त्याचे फळ म्हणजे पैसा आपल्या पदरी पडत नाही. यामागे अनेक कारणे असतात. आपण घरात करत असलेली छोट्या छोट्या चुका कारणीभूत ठरत असतात. म्हणून या चुका सुधारण्यासाठी काही उपाय हे ज्योतिषशास्त्रात तसेच वास्तुशास्त्रात दिले आहेत. त्यापैकीच एक उपाय म्हणजे नारळ, ज्याला आपण श्रीफळ देखील म्हणतात. आपल्याला पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील तर ह्या अडचणी हा नारळ दूर करतो. खूप मोठा उपाय आहे. तर हा उपाय करण्यासाठी काय करायचे ते जाणून घेऊयात. तुमच्या जर घरी नारळाचे झाड असेल तर अतिउत्तम. तर त्यातील एक नारळ आपण काढून घ्या. नसेल तर आपण बाजारातून एक चांगला नारळ घेऊन या. मात्र हा नारळ घरी आणल्यानंतर आपण न सोलता तो तसाच ठेवायचा आहे. त्यावरील आवरण तसेच ठेवायचे आहे. असा हा नारळ आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर त्या ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे. मनोभावे त्या नारळाची पूजा करून तो नंतर आणि दोन्ही हात घेऊन आपली जी काही इच्छा आहे, ज्या काही समस्या आहेत, आपल्याला स्वामींकडून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ती इच्छा आपण स्वामींना सांगायची आहे. त्या मूर्तीच्या पायथ्याशी हा नारळ आपण ठेवायचा आहे. हा उपाय आपण करण्यासाठी गुरुवारचा दिवस अतिशय लाभदायी मानला जातो. कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे. हा उपाय आपण 7 दिवस आपण हा नारळ तिथेच ठेवून द्यायचा आहे व नंतर पुढील गुरुवारी तो नारळ आपण वाहत्या पाण्यात आपण सोडून द्यायचा आहे. असा हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसातच आपल्या सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतील. आपल्या घरात पैसा, संपत्ती, धन येऊ लागेल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.